68वी महाराष्ट्र केसरी वाघोली याच्या नगरीमध्ये संपन्न झाली आहे. पुण्यनगरीमध्ये आपण पाहतोय आयोजक रामकृष्ण अण्णा सातव पाटील आपल्यासोबत काय सांगाल या संदर्भात? बाजी मारलेली नवीनच नौका एक महाराष्ट्र केसरी 68वी पार पडली, काय सांगता? काय नाही, आम्ही अत्यंत सर्व ग्रामस्थ आनंदी आहोत. मी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह आणि आमच्या सर्व ग्रामस्थांनी जी मागच्या 1-1.5 महिन्यापासून ती सर्व मेहनत घेतली होती त्यांना आज फळ तुम्ही बघत असाल की आज लाखोच्या संख्येने महाराष्ट्रातून देशातून क्रीडा शौकीन कुस्तीप्रेमी इथं आले आणि गर्दीचाही उच्चांक या वर्षात झाला. लोकांनी भरभरून प्रेम या महाराष्ट्र केसरी कुस्तीवरती केलं. या कुस्ती स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या सर्व 840 खेळाडूंवर केलं, महाराष्ट्र राज्य कुस्ती संघावरती केलं. त्याचबरोबर सर्व जे पंच आहेत त्यानंतर टेक्निकल टीम आहे, कुठल्याही प्रकारची चूक न होता खूप चांगली स्पर्धा पहिल्या दिवसापासून आज शेवटच्या दिवसापर्यंत पार पडली आणि एक आदर्शवत महाराष्ट्र केसरी स्पर्धा करायचा जो आमचा मानस होता ते आम्हाला समाधान वाटतं. अगोदर चांगली स्पर्धा. माझा प्रश्न आहे, पाहतोय की विद्यार्थी काढले झालेली महाराष्ट्र केसरी नेमकी कोणती होणार, तर ही पार पडली त्यांना काय उत्तर देणार? साहेब, पैलवानांसाठी सगळ्यांनी केलं पाहिजे, पैलवानांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांना खेळायची संधी पाहिजे आणि त्यानंतर त्यांचा यथोचित गौरव केला पाहिजे. तर आम्ही महाराष्ट्र केसरीच्या नाव लौकिकाला साजेशी महाराष्ट्र केसरी करून पैलवानांचा यथोचित मान सन्मान, क्रीडा रसिकांचा यथोचित मान सन्मान आणि कौतुक केलेलं आहे. त्यामुळं महाराष्ट्र केसरी कोणती आणि कशी झाली याचं उत्तर संपूर्ण महाराष्ट्राला आज मिळालेलं आहे. नक्कीच कौतुकास्पद ही स्पर्धा पार पडलेली या ठिकाणी आपण पाहतोय की अनेक तर्कवितर्क काढले जात होते या ठिकाणी गोंधळ, पण तुमचं जे नियोजन होतं हे खरोखर एक तंतोतंत एक खरं ठरलं की या ठिकाणी कुठलाही वाद नाही, कुठलाही अनुचित प्रकार नाही, अशी व्यवस्था तुम्ही केली होती. अनेक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था होते. तर आपण काय आदर्श ठेवणार युवा पिढी समोर? नाही, ह्या युवा पिढी समोर आदर्श पेक्षा मी सांगेल की ज्या पद्धतीनं ही स्पर्धा आयोजित करण्यामध्ये सर्व युवा पिढी होती, ज्येष्ठांचं मार्गदर्शन होतं, त्यांचा अनुभव होता. परंतु हे सगळी धावपळ करण्यासाठी, हे सगळे आयोजन मधल्या छोट्या छोट्या गोष्टी करण्यासाठी हे सगळे तरुण जे झटत होते, तर खेळणारे आणि आयोजनही करणारे या सर्व तरुणांनी इथून पुढेही महाराष्ट्राच्या वैभवामध्ये भर घालणारे अशा स्पर्धा आयोजित कराव्यात. ओके, धन्यवाद. गोल विजयी झालेले आहेत, काय सांगाल? शुभेच्छा त्यांना पुढे. या स्पर्धेमध्ये हर्षवर्धन सदगीर पैलवान हे डबल महाराष्ट्र केसरी झालेत आणि सदगीर पैलवानांना आमच्या सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थांतर्फे हार्दिक अशा शुभेच्छा आणि उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड झालेत, त्यांना सुद्धा शुभेच्छा. परंतु याच तोडीचे अनेक मल्ल, साधारणतः 8 ते 10 मल्ल या स्पर्धेमध्ये खेळत होते, जी त्यांची पात्रता किंवा त्यांची कॅपॅसिटी फार कमी फरकाने गुणांमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे. हेही खेळाडू भविष्यातील महाराष्ट्र केसरी म्हणून समोर येतील. माझा त्या सर्व खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा. त्यांचं भविष्य उज्ज्वल असेल. ते महाराष्ट्र केसरीसाठी किंवा नॅशनलसाठी किंवा ऑलिम्पिकसाठीही खेळतील. असे साधारणतः 10 ते 12 खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत आणि मला विश्वास आहे हे खेळाडू भविष्यामध्ये अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती खेळतील.